नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर ते आहे लोकराज्य। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। वित्त आयोग यांच्याशी संबंधित कलम कोणते? तर कलम 280 हे वित्त आयोगाशी संबंधित कलम आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 3 मानव धर्म या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर दादोबा पांडुरंग दरखडकर यांनी मानव धर्म या संघटनेची स्थापना केली होती, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 4 मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मंगलोर हे बंदर कर्नाटक राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 5 लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते? तर लावा रसापासून बनलेल्या खडकांना अग्निज खडक असे म्हटले जाते। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6 कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर कृष्णा आणि गंगेचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 7 पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। माहितीचा अधिकार RTI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर माहितीचा अधिकार हा कायदा 2005 साली लागू झाला। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 9 राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 10 भारतातील संविधानातील कायद्यासमोर सर्व समान ही संकल्पना कोणत्या देशातून घेतली आहे? तर ती फ्रान्स या देशातून घेतलेली आहे। ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 11 रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व क याची आवश्यकता असते। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणता? तर सर्वात उत्तम विद्युत वाहक हा चांदी आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 13 दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन कोणते? तर दुधाचे सत्व मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 नो स्मोकिंग डे दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर नो स्मोकिंग डे हा कोणत्या दिवशी नाही तर कोणत्या महिन्यात पाळला जातो? तर मार्च महिन्यात पाळला जातो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 15 खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर खाशाबा जाधव चषक हा कुस्ती खेळाशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 16 राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। ऑप्शन क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 17 वास्को डी गामा भारतात कधी आला होता? तर वास्को डी गामा भारतात 1498 साली आला होता। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 ब्रह्मदेवाचे एकमात्र मंदिर कोठे स्थित आहे? तर ब्रह्मदेवाचे मंदिर हे अजमेर येथे स्थित आहे। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। महाराष्ट्रात किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात।
अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर DNA या गुणसूत्राद्वारे अनुवंशिकता सूचित होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 तुमचं योग्य उत्तर असणार आहे.